नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, अगा बाया 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 पुसली का भेंडीला? हा गिळगिळीत होईल हो का? कसं चाललंय काम? दिसतंय का? हाताखाली कराय असती, भेंड्या कापून द्यायची आई. काय लय हसा येतंय. टोपलं नाही काय तुला का भाकरी ठेवायला? हा ए ती टोपलं नाही का त्याला भाकरीला? आपल्याला दुराच लागलाय बस काय नाही. ती वल्ल तुम्ही ठेवल्याचं काय बी वलेनी हो का? ए सर इकडे उभा कॉलेजचा ड्रेसच फाटला. बरा फाटला. एवढंच कालवण केले कोणाचे नांदे करायची ना. पाणी सुटलं तोंडाला बघून भाऊ बहिणींना. ते मस्त करते पण आटावती सगळं. मी सांगितलंय लय मध्यम कालवण करायची, लय पातळ नाही, लय हे नाही हो का? इकडे बाजरीच्या भाकरी आहे का नाही? नादखोळा चंद्रावानी गोल 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 जग. तू काय नटून नसती देखरेख करायला उभा राहिली काय? सकाळी त्याचा नंबर होता स्वयंपाक सकाळी तिचा नंबर होता स्वयंपाकाचा, तिने केला सकाळी. ही आईशी आरामात बसली सकाळी. कशाची आयशी आरामात भांडी घासावं लागली एवढी मोठी. आणि ही आता कुणी घासली भांडी? आता हिने घासली ना. हा? का गं? हा? म्हणजे सकाळची भांडी हिने घासायची, हिने स्वयंपाक करायचा, आणि संध्याकाळची भांडी हिने घासायची, तिने स्वयंपाक करायचा. आणि हे आपली छटमुट काम झाडून भांडी आपलं झाडून परत तुम्हाला सांगते ही असं हाताखाली करून द्यायचं. ही छटमुट काम काय नाही घेत, आम्हाला घ्यावं लागतं. होय शिवण्या? म्हणती माझं मन आहे मी काय पण करेन. होय असं का म्हणले ग? किती दिवस झाले त्याला म्हणले गावात. मनात नाही. हाताला कापल नीट काप. परत गोदाड्याच्या घड्या करायच्या माझ्या हाताखाली. मला काय काय लागतंय ते आणून द्यायचं. ही हिच्याकडे काम असतंय. त्या पपईवर घातलंय रेमटान पिशवीच कमन नाही, ती डाग आलंय थोडं, चिक उचलाय तिला. माझं चाललं होतं भाऊ बहिणीनं काम. ही काय राडा केला इथं? होय ग? ए तू उभं राहण्यापेक्षा इथलं नाही हो. ही केलेला बाटल्या कुणीकड काय कुणीकड उचल सगळं. ती सगळं आवर आणि झाडून काढी एकदा. हो मला घाण दिसती घरात. ती दप्तर ही नीटनाटक ठेव, तिथली खुडचिवली कपडे फिपडे हा सांगल तवच करायचं का? ही दप्तर कुठं हो का? काल पोरीने बनवलंय भावा बहिणीने, ह्या पुरीने बनवलंय हो का? तुम्हाला दाखवायचं ध्यानच नाही आहो भावा बहिणीनं मला. हो का? कलरन फिलरन देऊन बनवलंय फुलदाणी. कागदाची फुलं बनवल्यात, कागदाची पानं. धर का हातात धर. हो का? छान दिसतंय, छान दिसतंय. त्याला जीव जान लावून केलंय. पाय दुखायला लागलं त्या मिशनीवर दाबून दाबून, काय सांगायचं. गाणी लावली होती आणि आपली गाणी लावून चाललं होतं काम मस्त पैकी. पिया बेसन पोळी बी कर गाय. भेंडी कर पण एखादी बेसन पोळी कर. खावच वाटली जीवाला, जीवाला माझ्या खाऊ वाटली ग. माझ्या जीवाला खाऊ वाटली म्हणून म्हणती. पण चांगली भाज तिला. अगं त्याला खालून तेल सोडायचं असतं. अयो पाय दुखायला लागलं, मोकळं करते पाय जरा भावा बहिणीनं. बाहेर आली. हे काय पुरीने काहीतरी खाल्लं इथं वाटीत का काय लावलं आणि हिथंच ठेवली बघा.
अयो लय जीव दमल्यावानी होतोय, काय सांगायचं. दिवसभर त्यांनीच व्हिडिओ बी टाकायचं जमानान, काय व्हायना काय सांगायचं भाऊ बहिणीनं. तरी टाइम काढून व्हिडिओ मी बनवते तुमच्यासाठी. नाही टाकलं की भाऊ बहीण म्हणतात पूनम ताई व्हिडिओ नाही टाकलं. तरी टाकत असते व्हिडिओ टाइम काढून. बायडात येऊ, ए बायडात या, बायडात येऊ, ये ना. बोलावते हा, काय म्हणली, काय ऐका ये ना, काय म्हणते काय ना. बसून बसून काम करायचं म्हणल्यावर जरा ताण येतोय पायांवर बी, पोट बी जरा दुखल्यावाने. बघा टोमी, संध्याकाळचं वातावरण लय, आता तुम्हाला सांगते हो का, आहे का संध्याकाळचं वातावरण आहे बघा. हे कसं काय दिसतंय. आले बाय पायडा, ते आले पाय काढत त्याला हाक मारली. काय करत होती तू? मी आली आताच बाहेर, शिवत होती जम्पर, जरा पाय दुखायला लागलं तेव्हा आली. मोकळं करते पाय. दळणा गिरणीकडे आलीच नाही आज. मग कवा दिशीन दळून, त्याच म्हणा कवा दिशीन दळून. बघू उंदे फिंदे दिन दळून आता. पायडा त्याच दळण बा बहीण मला जळण दळून देत नाही पटकून ती मला. माग नेलं संपलं वय. आपलं खाऊ. मग काय मला बी दळायचंय, माझं बी संपलंय गव्हाचं. अगं गव्हाचं पीठ संपलंय, बाजरीचं दळलं मी काल. गव्हाचं दळण दळलं, जेवण घेऊ आपल्या पुनम ऐकून. हा आता श्रावण लागल. वाटत काय काय ठेवलंय काय ना पोरींनी, काय बी करते ते. अगं काय सांगू तुला, काय हाय गावात काय नाही बाय, काय माहित मला. आवाज येतोय केस बाय पांढरंगात चालू, पांढरंगात. सावन का महीना, सावन का महीना आया है भोलेनाथ का. एकादशी फराळाचा बा बहीण मला एकादशी पांडुरंगाची. आम्हाला म्हणजे ये फराळाचं खायला आले कुठं आले. आता मी उपासच नाही धरत तर काय तुला फराळाचं दे. माझ्या जो जीवावर येतो उपास धरायचं. आता श्रावणातलं सोमवार चालू होत्याला उपास जमतच नाही वायडा. आता मला काय मला चक्कर नाही, माझं डायरेक्ट हातपायात ना अवसान जातं. माग नवरत्न उपास होता ना तेव्हा मी त्या नवरत्नात, म्हणजे गेल्या वर्षी मी सोडला उपास, नाही धरला नवरत्नाचा. त्याच्या मागल्या वर्षी माझा जीव नाकात आला होता. नाकात रक्त कमी होतं माझ्या अंगात आणि त्याच्यात उपास धरलेला मी. आणि कशाला रक्त चेक केलंय त्या टायमाला. परत त्याच्यावर मी लय गळाली आणि मला आहे ना असं निस्ती थर थर चक्कर
आणि असं मला आहे ना उठू सुद्धा वाटाय, असं उठायला लईच असं म्हणजे हातरून पडतात का दुकान करी. आणि तशी गत झाली माझी. मी बळच 9 दिवस ती काढलं, पण गेल्या वर्षी मी उपास नाही धरला. सलाईन लावलं होतं मी, तरी काय व्हायना मला. आणि त्याच्यावर मी परत रक्त चेक केलं होतं ना, तर आता महाग नव्हतं रक्ताचं ट्रीटमेंट घेतलं. माझ्या अंगात किती पॉइंट 6 पॉइंट रागात. मग ट्रीटमेंट घेऊन वाढवलं ना, मग आता तब्येत बी सुटली ना, जेवण हे जातं ना, भूक लागते. आता नाही पिवळा हात, नाही तर डोळं नेहन असं पिवळं जार दिसायचं, आता लाल दिसतंय. सोपं नाही उपासा तापासाचं. आता श्रावणातलं सोमवार आता बळच करायचं भाऊ बहिणीनं, देवाला माहित आहे. लय त्रास होतो मला भावाचं नाही धरीत मी. भावाचं लय दिवस झाले काठी घाम बदा बदा बत्तीस सोडून दिल्या तर भावाचा उपास नाही. नागोबाचा उपास, नागोबाचा उपास असतात ना. सुटलंय अगं माझा उपास. धरला होता काय ना मी, धरती पण कधी ध्यानात बी राहत नाही. काय सांगू तुला, माझा असं ध्यानात नव्हतं म्हणूनच सुटला होता का काय 1 वर्ष कोणास ठाव. कुणी म्हणत होतं की वारुळात सोनं टाकायचं गुंज भरण मग धरायचा उपास. मी टाकलं होतं की सोनं, नाकातलं टाकलं होतं मी सोन्याचं त्याच्यात, आणि मग धरला होता उपास. नाकातली असली चमकी चमकी टाकली होती आणि धरला. परत भ्या वाटतो वारुळाकडे जाया बाळा. हा खरंच उलट नजरेचा परिणाम पंचमी दिवशी नागाचा पैसा. मग पंचमी ती नजर पडल्यावर पण वारुळाकडे खरं खरं असं जायचं म्हणल्यावर माणूस घाबरतो ना. येडे आहे का काय. तसं वारुळाची माती नेहन काढून मचुली नेहन घालाय आणली की सारवायला न्यायला मी आणायची. पण तरी बी घाबराय म्हणजे भ्या वाटायचं ना. चला भाऊ बहिणीनो, मारती बायडा त्या संग 2-4 गप्पा बसली. आता बायडा त्या येऊन होय आजीला विषय उठली नाही. आज लाईटच नव्हती. लाईट गेली तेव्हा जम्पर कापलं. आणि हो का आता शिवल्या तर 3-4 जम्पर दमात काढले. ती गाणी चालू होती का त्या दमात 3-4 जम्पर काढल्या तर शिवून. मानपाटी एक होते त्या जम्परांनी, तरी काय पुन्हा सोपं काय साधन हाताने म्हणलं तरी माणसाला जमाय. मग चला भाऊ बहिणीनो, बाय बाय करते सगळ्यांना. आता कुणाची गाडी आली नवरदेवाला काय ना रुसतच आहे का काय बाय चमकते चमकते पण आवाज नाही त्या गाडी. आवाज नाही म्हणजे दुसरीच आहे. चला भाऊ बहिणीनो, बाय करते आता सगळ्यांना. अजय सांगतो हा बघा पोटात बी अगं दुखतोय त्या मिशनी बसल्यावर असं तुंबल्यावर. म्हणजे अगं पुन्हा हे आताडी काताडी दुखत असते सारा इरबड त्याच्यावरच ना. मग काय